येताना शक्यतो येताना प्रॉफिटेबल ट्रिप केली तर तुमच्या फायद्याची नक्कीच ठरेल. अवघड आहे या शहराचं. म्हणजे कधी असं एक दिवस येईल की हे शहर डायरेक्टली खाली वरतून एक मोठा खड्डा दिसल असं आहे. आणि इथल्या लोकांचं खरंच हॅट्सऑफ आहे त्यांना जे राहतात तिथं. पहिलं तुम्हाला हे दाखवून देतो की आपल्याकडे चेकपोस्टवरती काय सीन झाला ते. हे बघा, ते गाडीवाल्याला मागं पाठवून आहे तर 100 रुपये एंट्री घे. मला 100 रुपये एंट्री द्यायचं काय सबंध. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. आणि आतापर्यंत मित्रांनो तुम्ही जी जर्नी एन्जॉय केली ना, तर ती पुण्यावरतून मित्रांनो आपली 1700 किलोमीटरच्या रांचीच्या प्रवासाची तुम्ही एन्जॉय केली असेल. मस्त असे एपिसोड आले बॅक टू बॅक. खूप वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला आपल्या सिरीजच्या माध्यमातून समजल्या असतील. तर फायनली मित्रांनो आजची 10 तारीख आहे आणि आपण निघालोय धनबादला, जिथून आपल्याला लोडिंग आहे. तर गेले 5 दिवस मित्रांनो आपण रांचीमध्ये होतो आणि रांचीमध्ये ट्रान्सपोर्टची कंडिशन स्टार वाजता स्टार अशी कंडिशन आहे. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि त्यात आपली पडली 1 टनवाली गाडी आणि कंटेनर बॉडी. जरी आपल्या गाडीची बॉडी 6.5 फूट हाईटची असली ना, तरी इकडं शक्यतो घर सामानाच्या बुकिंग जास्त निघतात. आणि मग त्यामुळं ती रिक्वायरमेंट एकतर निघते 14 फूटची, नाहीतर मग 10 फूट, नाहीतर ओपन, अशाच रिक्वायरमेंट जास्त यायच्या. आणि त्यामुळं आपल्या गाडीला काही बुकिंग भेटत नव्हतं. मी अक्षरशः वैतागलो होतो, खरंच खूप वैतागलो होतो. आणि फायनली आज मित्रांनो आपल्याला बुकिंग कन्फर्म झालेलं आहे. तर आपण डायरेक्टली निघालोय धनबादला. धनबादवरतून मशीन काहीतरी लोडिंग आहे. बोलो चालतंय, काही प्रॉब्लेम नाही म्हणून आज निघालो. सकाळचे 1:30 वाजले. आता सकाळचे म्हणण्यापेक्षा, कारण इकडं थंडीच 12-1 वाजले तरी थंडीच वाजते. असं वाटतं की आपण अजूनही तिथंच पडून राहावं असं काहीचं क्लायमेट आहे मित्रांनो इकडं रांचीला. तर फायनली आज आपल्याला बुकिंग कन्फर्म झालंय म्हणून निघालो डायरेक्टली धनबादला. तर रांची ते धनबादचं अंतर मित्रांनो 150 किलोमीटरचं आपण कव्हर करून घेतलं बऱ्यापैकी. आणि निघालो पुढं. बोललो चला पहिलं रस्त्याला लागायला पाहिजे, कारण भरपूर दिवस झाले गॅप पडलाय. आणि मी सुद्धा अक्षरशः वैतागलो होतो, कारण ते बुकिंग यायच्या आणि सगळ्या उलट्या पालट्यात यायच्या 5 दिवस. त्यामुळं काहीच व्हिडिओ नाही बनवले. आणि फायनली आज नवीन जर्नी सुरू करायची म्हणलं, चला एक गुड न्यूज तुमच्यापर्यंत द्यायची. आणि खूप वेगळ्या रूटची जर्नी असणार आहे. त्यामुळे चॅनलवरती मित्रांनो सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, कारण हा टोटली नवीन प्रवास तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार. तर आपण आता डायरेक्टली लोडिंग पॉईंटकडे निघालोय. पार्टीचा फोन पण येतोय. चला फोन अटेंड करू. हेलो सर जी, 55 किलोमीटर दिखा रहा है लोकेशन. हाँ दंतु के एक पहला वाला टोल तो पार किए थे, अभी आया नहीं है टोल इधर कोई. दंतु दिख रहा है मैप पे सामने. हाँ नहीं, धनबाद वाला ही रोड पकड़ा है. धनबाद का रोड पकड़ा. ठीक ठीक, आ रहा. तर असं कायसा हाय बाबा. चला डायरेक्टली पोहोचू लोडिंग पॉइंट वरती आणि बघू आपल्याला किती मटेरियल भेटतंय आणि कुठं होणारी जर्नी सुरू हे तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो हा जो शेजारी डोंगर दिसतोय ना, हा टोटली उत्खनन करून बनवलेला डोंगर आहे. असा काहीसा हा डोंगर आहे. तर पोहोचलो आपण धनबादला. आपला ट्रान्सपोर्टर ॲक्च्युली पुढे चाललाय रेड शर्टमध्ये आणि आपण त्यांना फॉलो करत करत 3:30 वाजून गेलेले आहेत तिथपर्यंत पोहोचायला. वेलकम टू धनबाद. आणि धनबादला धनबाद का म्हणतात माहिती आहे का, तर इथं जास्त उत्खनन होतं. ब्लॅक धन आहे यांच्याकडं, लय मोठं जमिनीच्या आतमध्ये, म्हणून हे धनबाद. चला पोहोचूया लोकेशनवरती. तर आपल्याला जे मटेरियल घेऊन जायचं ना मित्रांनो, ते आहे वॉल्वोचं इंजिन. आणि ऑलमोस्ट 1 टनाच्या आसपास त्याचं वजन असेल. भरपूर मोठं आहे. एक 4 फूट बाय 3.5 फूट बाय 2 फूट अशी त्याची साईज आहे. तर ते हायड्राने ठेवायचं आहे. तर चला बघूया कसं होतंय त्याचं ठेवणं आणि कशी होती गाडी लोडिंग. चला भेटू लोडिंग झाल्यावर. 5:27 झालेत मित्रांनो. आपण निघालो इथून
ऍक्च्युली झालं असं की ते मशीनच आपल्या गाडीमध्ये बसलं नाही. वॉल्वोचं इंजिन होतं ते आणि त्याची साईज पाहिले असेल, सगळे प्रयत्न करून पाहिले बट फायनली अनसक्सेस झालं ते. त्यामुळं आपण आता निघालो इथून परत एक 7-8 किलोमीटर. आपल्याला ट्रान्सपोर्टरचं ऑफिस आहे तिकडं आणि इकडे एवढी डस्ट आहे ना ते काळ्या कोळशामुळं पूर्ण पॅक बंद करून घेतलेली गाडी. आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल कसला एकदम माहोलच खराब आहे. पोचून जाऊ लगेच, बघू आपल्याला आता कोणतं बुकिंग भेटतंय का. आज तर काही चान्सेस कमी आहेत तर त्याच्या ऑफिसला जाऊन थांबता येईल, बघता येईल आपल्याला कोणतं बुकिंग देतोय का बाबा. चला. या सिटीमध्ये एवढं जाम आहे ना, बघा कसली धूळ दिसत असेल आता तुम्हाला पुढं. The next morning. Days later. चल जाना घर में लगा देगा अपने बर्तन रखने थोड़ी चप्पल रखने वाला. 1 तारखेला मित्रांनो आपण पुण्यामधून निघालो होतो. 4 तारखेला रांचीला पोहोचलो होतो. 4 मधून 10 तारखेला रांची मधून निघालो, एमटीच निघालो आणि धनबादला येऊन थांबलो. कारण धनबाद मधून आपलं बुकिंग कन्फर्म झालं होतं. 6 दिवस आपले तिकडं मोडले होते. 10 तारखेची आजची 13 तारीख आहे मित्रांनो. आज आपण गाडी लोडिंग करून निघालो डायरेक्टली हैदराबादसाठी. आणि मध्ये म्हणजे अक्षरशः तुम्ही ब्लाइंड होऊन जाशाल, एवढं लॉंग डिस्टन्स वेटिंग करणं. प्रॉब्लेम कुठे येत होता मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. आपली गाडी आहे कंटेनर 8 फूट आणि इकडून जे काही घर सामानच जास्त भेटतं, दुसरं काही भेटत नाही. मशीनचं एखादं क्वचित म्हणू शकतो असं बुकिंग मशिनरीचं इंडस्ट्रीयलचं निघतं आणि भेटलं तर ते घर सामान असल्यामुळे ना प्रॉब्लेम असा व्हायचा की मग ते घर सामानासाठी 10 फूटवाली गाडी किंवा ओपनवाली गाडी अशीच रिक्वायरमेंट यायची. मग त्यामुळं पर्यायच नसायचा. त्या दिवशी ते मशिनी भरायला आलो त्याचाही प्रॉब्लेम. त्यानंतर हे हैदराबादवाल्याशी बोलणं झालं तर इथं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बुकिंग कन्फर्म झालं. पण त्यांचा क्लिअरन्स CRPF काय SRPFला ते आहे, त्यांना क्लिअरन्स भेटला काल 12ला. मग आज फायनली मित्रांनो आपण गाडी लोडिंग केली आणि मी गेले 2-3 दिवस आहे ना सोनू बरोबरच होतो. सोनू म्हणजे पॅकर्स आहे इथला. आम्ही दोघंच होतो 2 दिवस बरोबर फिरायचो, जेवायचं, राहायचं, सगळं टोटली बरोबर. आणि त्याच्याच घरापुढे त्याच्या ऑफिसच्या पुढेच पार्किंग होती. मग तिथंच रोडला पार्किंग करून तिकडंच असायचा मुक्काम. तर असा काहीचा शेड्यूल होता मित्रांनो आपला. त्यामुळं एक सांगाल की जर तुम्ही रांची, झारखंड, जमशेदपूर इकडल्या जर ट्रिप्स घेताय ना तर शक्यतो चांगल्या रेटने या मित्रांनो. नाही तर तुम्हाला इकडून जो काही किलोमीटरने रेट भेटतो तर तो तुम्हाला फक्त रोड खर्चीचा भेटतो. त्यामुळे इकडे येताना शक्यतो येताना प्रॉफिटेबल ट्रिप केली तर तुमच्या फायद्याची नक्कीच ठरेल. तर चला फायनली मित्रांनो आता आपण परत 1550 किलोमीटरची जर्नी करतोय. म्हणजे आता धनबाद ते रांची, रांची ते परत रायपूर, रायपूर वरतून नागपूर, गडचिरोली वरतून जाता येईल, नाही तर नागपूर वरतून जाता येईल. आणि हैदराबादला मेन सिटी मियापूरलाच आपल्याला गाडी खाली करायची. तर असा काहीसा आपला रिटर्नचा प्रवास सुरू झालाय फायनली 13 दिवसानंतर. म्हणजे 1 तारीख ते 13 दिवस आपले इथंच मोडलेले आहेत. तर फुल हँग झालो होतो. म्हणजे मी त्यामुळे ब्लॉग पण काय बनवू शकलो नाही. कारण काय दाखवणार, काय बघण्यासारखं आहे इथं फक्त धनबाद. आणि धनबाद एक असं शहर आहे ना मित्रांनो की जे तुम्हाला जर माहिती असेल तर धनबाद वरती पण पिक्चर भरपूर आले. गँग ऑफ वसईपूर आहे, परत धनबाद आहे, अजून 2-3 पिक्चर आहेत जे धनबाद स्टोरी रिलेट करतात. आणि हे शहर मित्रांनो अशा ठिकाणी बसलं आपण जिथं थांबलो होतो. बाजूला एवढी मोठी माइन्स होती, एवढी मोठी की आतून ती गेली 50 ते 60 वर्ष मित्रांनो जळते अजून. विचार करा 50 ते 60 वर्ष झाले हे जळतंय, खाली कोळसा जळतोय. आणि इथली लोक कशी राहत असतील देव जाणे. खरंच कुठेही मधून धूर निघतो राव, कुठेही जाळ दिसतो, कुठेही जमिनीवरती असा रोड. आणि अशी लोक राहत आहेत इथं. बाकी इंडस्ट्रीचं काय नाही, फक्त तेवढंच एक आहे, कोळसा काढायचा आणि तो पोत्यात भरून विकायचा. म्हणजे सर्वसामान्य इथल्या लोकांचं ते काम चालतं. अवघड आहे या शहराचं. म्हणजे कधी असं एक दिवस येईल की हे शहर डायरेक्टली खाली वरतून एक मोठा खड्डा दिसल असं आहे.
बेकार आहे धनबाद शहर. आणि इथल्या लोकांचं खरंच हॅट्सऑफ आहे त्यांना जे राहतात तिथं. तर आपल्याला पुढून मित्रांनो आता घ्यायचं आहे राईट. आणि आपली लोक कुठं सुधारणार नाही. कारण सांगतो MH47 आहे बघा. डाव्या साईडने घुसायला असतोय आपण. आहे कुठं 1,500-2,000 किलोमीटर लांब असतो आणि तिथं पण आहे ती घाण आहेच. MH47 आहे म्हणलं आयला असं काय होतंय. आपल्याला तर राईट घ्यायचंय. गाडी MH ची दिसते. आपलीच लोक कुठे जिथं जाईन तिथं धटिंग करणार. हा तर चला आता फ्लायओव्हर खालून घ्यायचा राईट. मग आपल्याला टोटली सिंगल डबल रोड राहील. 573 किलोमीटर रायपूर दाखवतंय. सकाळचा टायमिंग दाखवतंय. बट जेवढा प्रवास करता येईल तेवढा करून घ्यायचा. आजचा प्लॅनिंग आहे मित्रांनो ॲटलिस्ट बॉर्डर तरी आपली क्रॉस झाली पाहिजे आणि छत्तीसगडमध्ये एंट्री केली पाहिजे. चला झारखंड एक्झिट. साहेब होते तिथं. झारखंड बॉर्डरला मित्रांनो बिलकुल आपल्याला त्रास होत नाही बरं का. म्हणजे झारखंड मध्ये पण नाही होत. आपला TP संपला होता. मी परत रिन्यू करून घेतला आणि परत फायनली आपला आता झारखंडचा प्रवास संपलाय. इथून पुढं धन्यवाद झारखंडचा बोर्ड लागलेला आहे पुढं ब्लू कलर मध्ये. आणि शंख नदीचा पूल आहे हा जिथून आपल्याला छत्तीसगड मध्ये एंट्री होते. टोल नाका लागतो. टोल नाक्याच्या पुढे चेकपोस्ट आहे आणि चेकपोस्टला ते इथं ह्या चेकपोस्टला मित्रांनो त्या पर्चीचा खेळ चालतो. म्हणजे आतमधून पर्ची घ्यायची आणि बाहेरच्याकडे द्यायची. तेव्हा तो ते बॅरिगेट काढणार. मागच्या वेळेस येताना भारी सीन झाला होता. मी त्याला काही दिलीच नाही. मला काढणार पण नाही आणि देणार पण नाही. मग दिलं सोडून त्याने आतून आपल्याला बाहेर. तर आता चला फायनली झारखंड सरकार धन्यवाद कृपया पुन्हा पधारे नक्कीच. आणि इथून जसपूर 31 किलोमीटर आहे. अंबिकापूर 181 किलोमीटर. 7:30 वाजले मित्रांनो. आपण जस्ट बॉर्डरच्या पुढे निघालो आणि चहा प्यायला थांबलो. समोरच हॉटेल आहे तिथे जाऊन चहा घेऊया मस्त पैकी. पहिलं तुम्हाला हे दाखवून देतो की आपल्याकडे चेकपोस्टवरती काय सीन झाला ते. हे बघा ही 36ची क्लिप बघा. हे डॅश कॅमचा फायदा होतो बघा. आपण बरोबर बॉर्डरला पोहोचलो होतो. बॉर्डरवरती हे 3 बॅरिगेट आहेत. हा पहिला नाही सॉरी हा डायरेक्ट आपण तिसऱ्याला आलो. 35 हा बघा इथून सुरू होत. तर पहिल्या चेकपोस्टला काय त्याने अडवलं नाही. जास्त बोललं नाही. ऍक्च्युली आवाज पण रेकॉर्ड होतो त्यात. तर पहिला चेकपोस्ट ज्याने आपल्याला अडवलं नाही टोल नाक्याच्या पुढं. पळत नाही म्हणून नाही तर थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये. हा बघा हा पहिला बॅरिगेट बरोबर. यांनी बॅटरी नंतर चमकवली. आपण पुढे निघून गेलो. याच्यानंतर मेन चेकपोस्ट येतो जिथं ते पर्चीचा कार्यक्रम चालतो तो. ठीक आहे. तिथं कोणीच अडवलं नाही. गाडी थांबवली सुद्धा नाही. बघा हे सेकंड बॅरिगेट. इथं क्रॉसिंग वगैरे टाकलेलं आहे बघा. कोणी आहे का. कोणीच नाही थांबवली गाडी. मी तरी सावकाश गाडी घेऊन गेलो. इथं तर चेकपोस्ट आहे कॉर्नरला. मी म्हणलं शॉकिंग झालो असं काय झालं. आणि आता ही तिसरी क्लिप बघा. हिच्यानंतर हा संपली ही 37ची क्लिप. आपण त्याच्याकडे तिसऱ्याकडे एंट्री करायला गेलो. इथं फक्त डॉक्युमेंटची आणि गाडीची एंट्री होते म्हणून तिथं. तर तो मागचा याला फोन करून सांगतोय की त्या गाडीवाल्याला मागं पाठवणार तर 100 रुपये एंट्री घे. म्हणलं 100 रुपये एंट्री द्यायचा काय संबंध. गाडीत CRPFचं मटेरियल आहे म्हणलं. त्यामुळे एंट्री काय भेटणार नाही. गव्हर्नमेंटचं मटेरियल एंट्री काय मी देऊ शकत नाही. आणि जर तुला गरज असेल तर पुढे नाही तर मी साहेबाला फोन लावतो. मग तू काय त्या साहेबाच्या शिवाय वगैरे खायचे असेल. कारण हा चांगला होता. तो मागचा जरा उघडट होता. मी त्यामुळे गाडीचा CCTV ऑन ठेवण्यासाठी गाडी ऑन करून ठेवली आणि मग पुढे गेलो त्याच्याकडे. आणि नंतर मग सोडून दिलं. तो मला जाऊ बाय निकल जाऊ. मग निघालो. तर असं यायचं हे दटिंग करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला वाटतं ना आपली काही चुकी नाही तर बिंदास भिडा. आणि आता रात्रीच्या टायमिंगला कॅमेऱ्यामध्ये जास्त शूट होत नाही म्हणून मी गाडी ऑन करून ठेवली होती आणि डॅश कॅम रेकॉर्ड करत होतं या सगळ्या गोष्टी. तर चला आता मस्तपैकी चहा घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. कारण कसं होतं तोंड घाण करून टाकतात राव असं. म्हणजे काय बोललं वगैरे. तर अजून काही भूक लागलेली नाही. फक्त 7:30 वाजलेत. जेवढा प्रवास आपल्याला खेचता येईल तेवढा खेचून घेऊ. कारण आपल्याला आता मध्ये कोणी अडवणार नाही. डायरेक्टली बिलासपूरच्या आसपासच मग तिथं परत ते आहेत तिकडं सापडतात.
मग तिथंच अडवलं जाईल. बाकी मधल्या पॅच मध्ये कोणी अडवत नाही, कारण रस्ता पण हा उरकत नाही, थोडा खराबच रोड इथून पुढे सुरू होतो. घेऊया गाडी साईडला. त्या दिवशी पण इकडंच थांबलो होतो का आपण? आय थिंक इथंच थांबलो होतो. हा, इथंच झोपून सकाळी निघालो होतो. त्या दादावरती आलं, इथं लावूया गाडी. आणि इथंच गाडी लावली होती ऍक्च्युली मी. चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. इथं जेवायला थांबून जेवण उरकून घेऊ. अंडा करी खाल्ली होती आपण, आठवतंय का? आज ऑर्डर केलेली आहे व्हेज थाळी. ओकेच. तर भरपूर अशी थंडी आहे बरं का मित्रांनो. मस्त असं जेवण उरकलं आपण व्हेज थाळी. 80 रुपयाची राईसवाली. खाली 9:15 वाजलेत आणि आपण आता रोड सेट केलाय, मॅप सेट केलाय. इथंच थांबलो होतो मागच्या वेळेस. आज पण इथे बघा कुकरी का काहीतरी गाव आहे, कुंकरी. ठीक आहे. तर इथून 3 रोड दाखवतात. आपण लास्ट टाइम हे अंबिकापूरच्या रोडने आलो होतो, या घाटातून असं सीतापूर वरतून. आणि हा रोड काम चालू आहे याचं बऱ्याच वेळा, जे आपण मागच्या वेळेस पण तिकडूनच गेलो होतो. तर आता मित्रांनो आपण रूट ट्राय करणार आहे सरळ हावाला नवीन, सरळ कोतबावरतून. कोतबावरतून जाणार आपण. थोडा घाटी रोड आहे पण चालू आहे रनिंग. सक्ती आणि अक्कलतारा असं बिलासपूर, आणि मग तिथून पुढं आपला रूट होणार डायरेक्ट रायगड म्हणजे छत्तीसगड, रायपूर. चला निघूया. जेवण झालंय आपलं. मला गणपती बाप्पा मोरया. 9:15 वाजता. चला निघूया मित्रांनो आता इथून. तर रात्रीचा टायमिंग आहे, त्यामुळं काय इकडं पाहण्यासारखं पण काय नाही आणि दाखवण्यासारखं पण काय नाही. त्यामुळं प्रवास कव्हर करून घेतोय. मग जिथं झोप येईल तिथंच झोपूया, कारण आता 10 वाजलेत. 12 वाजेपर्यंत गाडी खेचण्याचा प्लॅनिंग आहे डोक्यात. तर बघू कसा होतोय पुढचा प्रवास. तर टायमिंग बघू शकताय मित्रांनो, 11:58 झालेत आणि आपण कोरबाच्या पासून बरंच मागच आहे, कारण आपण नवीन रोडने ट्राय करतो. रायगडच्या रोडच्या ऍक्च्युली जवळपास आहे आपण. हे बघा गरगोडा, एक अंतर तरी मधलाच रोड आहे ऍक्च्युली. आणि अजून पुढं थोडा आहे फॉरेस्ट वगैरे दाखवतोय मॅपला. वेडेवाकडी वळणं वगैरे दाखवतोय. काय या मार्गे चाललोय आपण. हे बघा, तर झगरपूर मार्गाचा रोड आहे हा. आणि आतापर्यंत मित्रांनो आपण बरीचशी जर्नी कव्हर करून घेतली आहे. तर अजूनही बरीचशी जर्नी बाकी आहे, त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी ऍड झाल्यात. म्हणजे आपण रांचीपासून सुरू केलेला प्रवास, मध्ये भरपूर असा गॅप पडला, त्यामुळे हा ब्लॉग थोडा मोठा झाला असेल आणि बऱ्याचशा उलट्या फालत्या गोष्टी याच्यामध्ये बघायला भेटल्या असतील. तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. पुढची जर्नी जी होणार आहे इथून, ती तुम्हाला प्रॉपरली बघायला भेटेल, म्हणजे रेग्युलरली बघायला भेटेल. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मस्तपैकी आराम करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय.